आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आपण काय करतो, कोणी चूक केली की त्याला बसवतो आणि त्याला झाडत बसतो आणि काय सांगतो त्याला, तू कसा चुकलेला आहे आपण असं त्याला सांगत बसतो. बरोबर आहे की आता तसं होपोनोपोची जे प्रॅक्टिस करणारे होते शेकडो वर्षापासून, ते फॅमिली रिच्युअल असा असायचा, कौन असायचा, पुजारी असायचा, घरातले मेंबर्स बसलेले असायचे आणि ज्याने चूक केलेली आहे त्याची चूक सांगितली जायची आणि त्याला ब्लेम नाही केलं जायचं. प्रत्येक जण म्हणायचं ह्याला मी जबाबदार आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि अशा पद्धतीने तो डाटा क्लीन करायचा. तर त्याच्यामध्ये कौनाचा रोल खूप महत्वाचा होता त्या काळी. आणि आता ज्या मॉडर्न काळामध्ये मॉर्ना सिमोना ज्या मॉडर्न त्याच्या हे आहेत, हिलर आहेत, प्लांट हिलर होत्या त्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं की हे खूप रिस्ट्रिक्ट राहते आणि हा फॅमिली रिच्युअलचा जो फॉर्मॅट आहे तो सेल्फ रिच्युअल मध्ये आपण सेल्फ हिलिंग कमोडिटीमध्ये आपण कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी पहिल्यांदा तो 1976 मध्ये त्यांनी हा चेंज केला आणि 1980 असेल किंवा मला आठवत नाही त्याचं, त्यांची इंटरनॅशनल जेव्हा हुना कॉन्फरन्स होती तिथं त्यांनी त्यांचा नवीन फॉर्मॅट मांडला आणि ते स्वीकारलं गेलं आणि मग जगभर लोकांना ते माहिती पडलं. ओके, तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर आधी जे केलं जायचं काय म्हणायचं फॅमिली कॉन्फरन्सच्या पद्धतीने, तर फक्त फॅमिलीमध्येच नाही तर ते गावामध्ये काही घटना झाली तरी सुद्धा गावातले लोक एकत्र येऊन ही प्रॅक्टिस करायची. लक्षात घ्या, गावात झालं तरी हेच आणि तुमच्या घरात झालं तरी हे अशाच पद्धतीने होपोनोपो प्रॅक्टिस केले जातं. पण हे मोर्ना सिमोना यांनी ही न्यू फॉर्म ऑफ प्रॅक्टिस 1976 मध्ये जगाला दिली, गिफ्ट केली असं आपण म्हणूया. त्या स्वतः शमान होत्या आणि प्लांट हिलर होत्या आणि त्या हिलरच्या फॅमिलीमधून आलेल्या होत्या. म्हणजे काय की त्यांच्या कुटुंबामध्ये सगळे हिलर्स होते. त्यांची आई हे जी हवाईच मोनार्की होती, एक राजघराणं होतं, त्या राजघराण्याची ते हिलर होत्या. त्यांची राजघराण्याची जी क्वीन होती त्यांची ती पर्सनल हिलर होती, मोर्ना सिमोनाची आई. त्यामुळे त्यांच्या घरामधूनच हे आलेलं होतं आणि नंतर त्यांनी मॉडर्नायझेशन करून ही जगाला गिफ्ट दिलेली आहे. नंतर येतो डॉक्टर ह्यू लेन यांचा, जो आपण 3 दिवसामध्ये खूप वेळा त्याचा रेफरन्स ऐकतोय, 2 दिवसामध्ये.